तुम्हाला जर एखाद्या तुमच्या ओळखीच्या व्यक्तीने टिफिन दिलाय आणि तो टिफिन घेऊन, तो टिफिन बॉक्स घेऊन तुम्ही आपल्या घरी आलाय आणि जसा तो टिफिन बॉक्स उघडला तर बघता येतं काय, तुमच्या अख्ख्या रूममध्ये प्रेत आत्मे उभे राहिलेले दिसले, तर तुम्ही काय करता? मित्रांनो, अशीच एक घटना पुण्यामध्ये घडली होती. नांदेडवरनं सागर नावाचा मुलगा पुण्यात शिकायला आलता आणि इथं येऊन त्याला 2-1 वर्ष झालं होते. याच पुण्यातलीच एक मुलगी, तिच्याबरोबर त्याचं अफेअर झालं आणि ह्या दोघांच्या घरामध्ये सगळं माहिती होतं की ह्या दोघांना लग्न करायचं वगैरे. दोघांच्या घरच्यांची संमती होती. तर आता ही जी मुलगी होती तिचं नाव गीता होतं. ती गीता त्या सागरला आहे ना प्रेमाने आपलं रोज म्हणजे कधी नॉनव्हेज केलं तर ती त्याला बोलायची की मेसचा डबा खाऊ नको, मी तुला टिफिन देते. एकदा असंच झालं, तिने ज्या ठिकाणी तो राहायचा पुण्यामध्ये, मी मुद्दामून त्या एरियाचं नाव नाही घेत किंवा त्या सोसायटीचं नाव नाही घेत, काय प्रॉपर्टी इश्यू होईल, तो तिथं राहायचा, त्याच्या थोड्याच अंतरावर बोलवलं. ती तिथं तिच्या कायनेटिकवर आली आणि तिने त्याला एक टिफिन दिला, ज्या टिफिनमध्ये चिकन बिर्याणी आणि चिकन ग्रेव्ही आणि काही चपाती वगैरे होती. त्यांनी ते घेतलं. ती बोलली की जेवण करून घे, मी तुला थोड्या वेळाने फोन करते घरी पोचल्यावर. तो बोलला ठीक आहे. आता ह्यानी तो टिफिन घेतला आणि तो त्याच्या रूमवर आला. तो एकटाच राहायचा त्या फ्लॅटमध्ये. त्यांनी फ्लॅटचं दार उघडला, आत गेला, तोंड हातपाय धुतले आणि जेवण करण्यासाठी त्यांनी तो टिफिन उघडला. जसा टिफिन उघडला ना, तर त्या रूममध्ये जिथं तो बसला होता त्याच्या आजूबाजूला 7 ते 8 प्रेत आत्मे, म्हणजे त्याच्यामध्ये लहान मुलगी पण होती, बाई होत्या, 2-3 बायका होत्या आणि 4-5 माणसं होती. आता हे बघून हा घाबरला आणि ते अचानक गायब झाले. तर ह्याला काय वाटलं की आपल्याला समज झालाय, काहीतरी गैरसमज आहे, त्याच्यामुळं ह्याने इग्नोर केलं आणि त्यांनी पुन्हा तो टिफिन असा एक ते 3 डबे होते ते वेगवेगळे केले. त्यांनी जसे डबा उघडून ती चपाती तोडली तर पुन्हा तेच त्याच्यासमोर आले. आता ह्या वेळेस आहे ना, ते असे लांब नव्हते, कोपऱ्यात थांबले, ते त्याच्या जवळ होते. ते बघून आहे ना तो किंचाळला आणि तो रूमच्या दरवाजाच्या इकडे पळायला लागला. तर त्याला कुणीतरी असं मागं खेचलं आणि पुन्हा तो खाली पडला आणि त्याला असं वाटलं की कोणतरी आहे. त्यांनी दुर्लक्ष केलं. त्याला असं वाटलं की काहीतरी आता नाही का आपल्याबरोबर आपण भास होतोय, त्याच्यामुळं आपण असं काय करतोय, म्हणून तो थोडा वेळ थांबला. आणि थांबल्यानंतर आहे ना, त्यांनी आता जेवण सुरुवात केली, जेवायला. त्यांनी तो टिफिन अख्खा पूर्ण संपवला आणि नेहमी सागरचं जेवण असं होतं की एखादी पोळी, थोडा भात, पण आज आहे ना सागरनी त्या 3 पोळ्या, तो भात आणि तो जो काय चिकनची ग्रेव्ही होती, बिर्याणी होती, सगळं संपवलं. आणि त्याचं पोट भरल्या कारणामुळं तो काय त्याच्या गर्लफ्रेंडची वाट नाही बघत बसला की ती फोन करल. हा बेडवर आला आणि झोपून गेला आणि सागर झोपून गेला आणि फोन वाजत होता. त्याची गर्लफ्रेंड त्याला फोन करत होती पण सागर काय उचलत नव्हता. आता दुसऱ्या दिवशी सकाळी सागरला 7 वाजता जायला लागायचं त्याच्या कॉलेजच्या टायमिंगला. त्याचं जे तो काय डिप्लोमा वगैरे करत होता त्या टायमिंगला जायला लागायचं. पण त्या दिवशी सागर उठलाच नाही. 12 वाजले होते तरी तो बेडवरच होता आणि त्याची गर्लफ्रेंड फोनवर फोन करते पण सागर उचलत नव्हता. मग आता हिला काय वाटलं की हा उचलत का नाही, कारण की हा जाताना कॉल करतो, 10-10:30 परत कॉल करतो. तिला जरा डाऊट आला. ती सागरच्या फ्लॅटवर आली आणि बघते येतं काय, दरवाजा उघडतच नव्हता. दरवाजा वाजवते पण आतनं दरवाजा लॉक होता. मग आजूबाजूची काही मुलं होती त्याच फ्लॅटच्या आजूबाजूच्या फ्लॅटमध्ये राहणारे, ते बोलले काय झालं, बोलले दरवाजा उघडत नाहीये. मग त्यांचा जो बिल्डिंगचा जे फ्लॅटचा मालक होता त्याला बोलवलं. त्यांनी तो दरवाजा तोडला. बघतोय आत जाऊन तर सागर पूर्ण गार झोपेते. ह्यांनी विचार केला एवढे दरवाजे वाजवले, हा उघडतच नव्हता, एवढे कसली झोप लागली. मग त्याला पुन्हा पाणी टाकलं वगैरे, सागरला उठवलं. सागर उठला आणि तो तिला बघून बोलला काय झालं. बोले अरे किती वाजलेत, मी तुला किती कॉल करते. त्याला काही कळलंच नाही, म्हणजे नाही का तो अबनॉर्मल असल्यागत तो वागत होता. कधी केले कॉल, असं तसं काय बोलत होता. आता सगळ्यांना वाटलं नॉर्मल आहे, झोपेच्या नादामध्ये वगैरे नाही का उठला नसेल. ते जे मुलं होते, तो जो फ्लॅटचा मालक होता तो निघून गेला. आता ही त्याला बोलली की
तुला गेला नाही का आज तुला जायचं होतं ना कॉलेजला? तर तो बोलला की मला लक्षातच नाही राहिलं, मी झोपून गेलो. ठीक आहे बोले, आजचा दिवस राहू दे, परत मला सांग तू रात्री जेवला का? मग तो बोलला मी, आणि तो जो बोलला ना त्यानंतर, ते बोलणं असं विचित्र होतं ना की तिला बघून असं वाटलं की हा सागर नाही, वेगळाच कोणतरी बोलतो. कारण सागर लिटरली असा करून अगो काय भारी जेवण होतं, काय ते चिकन होतं, काय मी पूर्ण खाल्लं. आता ही जी गीता होती ती थोडी घाबरली, तिला जरा वेगळं बोलले असं काय बोलतोय तू? तर तो सागर एक नाही दोन नाही, ठीक आहे बोले तू तयार हो, मग आज तू गेला नाहीये तर आपण कुठेतरी मंदिरात वगैरे जाऊ, बसूया. आज मला वाटतंय तू सुट्टी घेतली तर आज वेळ आहे, आपण बसूया कुठेतरी जाऊन. ठीक, तो ठीक आहे बोलला. ही गेली घरी, ती घरी गेली. आता हा सागर आहे ना रूमवर होता. आता ही पुन्हा फोन करते 1 तासानंतर, सागर फोन उचलतच नव्हता. आणि हिने काय केलं, मग हा असा का करतोय म्हणून तिने काय केलं, तिचा जो भाऊ होता त्याला घेतलं, कारण की ऑलरेडी घाबरलेली होती गीता. तिच्या भावाला घेतली आणि बोलले अरे चल रे जरा सागरच्या इथं जाऊन. हे दोघं जण आले. तर सागर आहे ना, सागर त्या बेडवर बसून विचित्रच चाळे करत होता. म्हणजे विचित्र भाषेत बोलणं, काहीतरी हावभाव वेगळं करणं, आणि दार तर उघडं होतं म्हणून हे आत गेले. तर तिने बघितलं, दोघं भाऊ बहीण घाबरले, गीता आणि गीताचा भाऊ. म्हणून गीतानी त्या सागरला हलवलं, बोललं काय होतंय काय तुला? आता सागर लिटरली आहे ना, दुपारची वेळ होती, 1:30 पावणे 2ची. त्याच्या अंगामध्ये आहे ना पूर्ण ते जे आत्मे होते ना ते शिरलेले होते, की तो वेगळाच झाला होता. म्हणून त्याने डायरेक्ट त्या गीताच्या कानाखाली मारली. आता ते मारल्यानंतर गीता एकदम अपसेट झाली की तू मारतोय काय? पण सागरचं वागणं बघून, त्याचं जे हावभाव होते ते बघून तिला पण डाऊट आला काहीतरी झालंय. म्हणून तिच्या भावाने तिला बोललं की घरी चल, याला आपण लॉक करून जाऊ, घरच्यांना घेऊन येऊ, याच्या घरी फोन करू. मग ते घरी गेले, त्या सागरच्या घरी फोन केला, त्यांना सांगितलं आणि बोलले की आत्ता आम्ही, माझे बाबा वगैरे, आमचे काका, आम्ही त्याच्याकडे चाललोय, त्याला घेऊन येतो, काय ते नक्की आम्हाला प्रकार, तुम्ही निघा. ठीक आहे बोलले ते. आता गीताचा वडील आणि गीताचे काका, तिचा भाऊ, काकाचा मुलगा, असे 5-6 जण गेले. तर सागर आहे ना बेडला असा धरून पडला होता. मग यांनी बघितलं काय झालं, तो सागर बोलत नव्हता, काहीतरी वेगळंच काहीतरी हावभाव करत होता. म्हणून त्यांनी त्याला उठवायचा प्रयत्न केला होता, पण बेड पण आहे ना तो त्याच्याबरोबरच असा पुढं सरकं होता. मग आता यांना कळलं की ह्याच्या अंगात काहीतरी गेलेलं आहे. म्हणून तिचा जो चुलता होता गीताचा, त्यांनी त्याला एका तिथल्या जवळपासच्या जे असतात ना देवाचं वागणारे, त्यांच्याकडे नेला. तो येतच नव्हता, पण त्याला ओढत नेला. मग तिथं गेल्यानंतर कळलं की ह्याच्या अंगामध्ये 8 भूतं घुसलेली आहेत. कारण गीताने सांगितलं होतं, म्हणजे गीताने सांगितलं होतं की कालपासून असा करतो. कारण की त्या माणसाने गीताला विचारलं होतं की काय झालं, तर कधीपासून करतोय. तर तिने सांगितलं काल रात्री मी ह्याला चिकनचा डब्बा वगैरे दिला, हे ते. आणि मग त्यानंतर हा फोन होत होता, मग सकाळी आल्या असं आलं. आता त्या माणसाच्या लक्षात आलं. तो माणूस बोलला तिच्या गीताच्या वडिलांना की हो का, बोलला असे जे चिकन वगैरे आपण घेऊन जातो, आपल्या जे ओळखीचे त्यांना देतो, त्यावेळेस एकतर कोळसा ठेवतात टिफिन बॉक्समध्ये, किंवा कांदा ठेवतात, का अजून काय काय असेल ते ठेवतात, असं नेत नाही. ही जेव्हा टिफिन द्यायला आली, जेव्हा सागर टिफिन घेतला आणि सागर येत होता, तर त्याच्या बिल्डिंगच्या इथे आहे ना एक ठिकाण आहे, त्या ठिकाणावर आहे ना हे 7 ते 8 भूतं हे तिथं उभे होते. आणि त्या वासामुळं हे ह्याच्या मागं आले. आणि सगळ्यात मोठी चूक एक केली सागरनी, की जेव्हा त्याला कळलं होतं, जेव्हा नाही का टिफिन आला होता, त्याच्यानंतर त्यांनी तो टिफिन खायचा नव्हता, पण त्यांनी खाल्ला. आणि त्या खाण्यामधनं ह्याच्या अंगामध्ये त्यांनी प्रवेश केला, हे काय आता सोडणार नाही. मग आता त्या गीताच्या वडिलांनी, गीताने विचारलं मग ह्याला कसा बरा करायचा. तो बोलला हे डेंजर आहे, 1 जण नाही, 8-9 जण आहेत, 7-8 जण आहेत. तर ह्याला माझे जे गुरु आहेत त्यांच्याकडे नेलं पाहिजे. मग त्यांचे जे गुरु होते ते राजगुरुनगर पुणे तिथं होते. सागरला त्याच्या घरच्यांनी त्या पोरीच्या, गीताच्या, एका 4 व्हीलरमध्ये घातलं, त्याला धरून ठेवला आणि त्याला तिकडे नेला. तिकडे गेल्यानंतर सगळं उघडकीस आलं. त्या गुरूंनी पाहिलं, त्यांनी सांगितलं की हा अडकलाय ना, तर एवढा विचित्र अडकलाय, ह्याला काढणं मुश्किल होईल. तरी पण मी एक उपाय सांगतो, तेवढं करा, झालं लवकरात लवकर, कारण की या गोष्टीला 2च दिवस झाले, तर मग होऊ शकतं. ते बोलले काय करावं लागेल. तर मित्रांनो, त्यांनी जो ते प्रेत आत्मा उतरवण्यासाठी उतारा सांगितला होता,
तो एवढा कॉस्टली होता, ते गीताच्या वडिलांनी तरीही खर्च केला, कारण की त्या उतारायला 70 ते 80 हजार लागणार होते आणि ते सामान कुठंच भेटत नव्हतं. त्यांनी कसं तरी शोधलं, त्याच्यावरनं उतरवलं आणि जिथं त्या माणसाने स्पॉट सांगितला होता त्या स्पॉटवर त्या दिवशी रात्री 12 वाजता ठेवलं आणि सागरला त्या गुरुच्या इथंच बसवलं होतं. मित्रांनो, सागर तर वाचला कारण की त्याच्या अंगातनं निघलं, पण तुम्ही कधी ही चूक करू नका की आपण बाहेरनं काय पार्सल घेऊन येतो किंवा कोण आपल्याला आपल्या ओळखीतले मित्र मैत्रिणी किंवा आपले पाहुणे आपल्याला चिकन मटनचा डब्बा देतो. तो डब्बा आणताना कधीही कुठं थांबायचं नाही. आणि ते काय असतं बघा, ते काय असतं ते की त्याच्यामध्ये कोण एक हे ठेवतं, कांदा ठेवतं, कोण कोळसा ठेवतं की बाबा अशी वाईट शक्ती मागं न्यावं. तीच चूक झाली गीताकडनं. तिने तसाच त्याला टिफिन दिला आणि त्या वासामुळं सागरच्या मागं एवढी भूतं लागली. आणि सागर तिथं जिथं मित्र भेटला होता त्याचा, जो त्या रोडनी चालला होता, त्या वासाने ते प्रेतात्मे त्याच्या रूमपर्यंत गेले आणि सागरने तेच खाल्लं, सागरच्या अंगात शिरलं. तर मित्रांनो, कधी असं वशाट वगैरे बाहेर नेताना तुम्ही असं काहीतरी कांदा किंवा कोळसा किंवा शक्यतो असं रात्रीच्या वेळी घेऊन जाऊ नये. मित्रांनो, अशाच मिस्टिरियस, हॉन्टेड, हिस्टॉरिकल घटना ऐकण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की फॉलो करा. आणि हा, तुमच्याबरोबर, तुमच्या मित्रांबरोबर, तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर अशा काही घटना घडल्या असेल तर तुम्ही आम्हाला नक्की पाठवा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी इंस्टाग्रामची लिंक आहे, त्याच्यावर तुम्ही आम्हाला पाठवा, मी नक्कीच पब्लिश करेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला, ही स्टोरी कशी वाटली, हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.